गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय राज्य शासनानं आज घेतलाय। त्याचाच एक भाग म्हणून गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक केल्यास रॉयल्टीच्या 10 पट दंड ठोठावण्यात येईल। त्याबद्दलचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत घेण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक पार पडली। त्यामध्ये गौण खनिजाचं बेकायदा उत्खनन आणि वाहतूक केल्यास रॉयल्टीच्या 10 पट दंड वसूल केला जाईल असा निर्णय घेण्यात आला। तसंच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राखीव जागांवरून निवडून आलेल्या उमेदवारांना जात पडताळणी समितीनं दिलेलं वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। त्याचा अध्यादेशही आज काढण्यात आलाय। मादक द्रव्य आणि पदार्थांविषयी दाखल झालेल्या गुन्ह्यांची प्रकरणं निकाली काढण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे। तर अहिल्यानगरमध्ये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आणि सोलापूर जिल्ह्यात दिवाणी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे।